Okay, I will explain. Now, once again, the direction of the force is given indirectly. What is the direction given to us? The direction is given as north Northwest. west. Northwest. So, Towards the point. consider the principal directions. North is in the upward direction and west is towards left hand side. So, given force is in between north and west. Once again, as no angle is mentioned, we'll assume it to be 45 45. degrees with the horizontal. ठीक आहे, तर हे आहे निगेटिव्ह एक्स ऍक्सिस ची बाजू, हे आहे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. वी आर इन द सेकंड क्वाड्रंट. इज इट करेक्ट? व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ Yes, द sir. फोर्स गिवन टू अस? 800 Newton. 100 point. न्यूटन. ओके, 800 Newton. आता आपण सेकंड क्वाड्रंट मध्ये येतोय. हा एक्स ऍक्सिस, हा कुठला? वाय ऍक्सिस, बरोबर आहे? Yes. ओके, inclination of the force is how much? 45 degree. थोडंसं इथं आहे असं गृहीत धरा. 45 degrees and force is acting towards the point or away Towards from the the point? point. Towards Towards the the point. point. Towards the point. म्हणजे फोर्सची डायरेक्शन कुठे आहे? इकडे आहे. बरोबर आहे? म्हणजे जर मी सेपरेट असा आयसोलेशन मध्ये हा फोर्स काढला तर हा फोर्स कसा आहे? असा आहे. इज इट क्लिअर? Yes, sir. Yes, मॅग्निट्यूड sir. हाऊ मच? Yes, sir. 800 न्यूटन. Newton. ओके, मग आपलं रिझॉल्व्ह करायची मेथड कशी बघा. तर हा फोर्स आपण घेतो, कसा घेतो? ऍट द और ऍज द डायगोनल ऑफ द राईट अँगल Horizontal. ट्रायंगल. करेक्ट. तर या फोर्सला आपण डायगोनल म्हणून ऍज्युम केलं. येस ऑर नो? अँड वी आर नाउ कम्प्लिटिंग द राईट अँगल ट्रायंगल. Okay, this is force F. In this case, now Fx will be the horizontal component with theta angle as 45 degrees 40. and हा असेल Fy which is vertical component. ठीक आहे, तर Fx कसा असेल? पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल? Negative. Negative. टुवर्ड्स द पॉइंट आहे. टुवर्ड्स द पॉइंट और अवे फ्रॉम द पॉइंट? तर तुम्ही डायरेक्शन मला चुकी सांगितली बाळांनो. Towards the point. Towards the point, sir. Resolve the force of 800 Sir, Newton it will be acting positive. northwest. स्टेटमेंट पुन्हा एकदा चेक करा. वेळ भरपूर आहे आपल्याकडे, काय 10 मिनिट वगैरे काय नाही. Resolve the force sir, of positive 800 is Newton positive. acting northwest away from the point म्हणलंय. Yes or no? Towards the No, sir. Towards the point. Towards the Towards the point. point लिहिलंय का तुम्ही? हाँ, sir. हाँ, sir. Towards the point. Towards the point. ठीक आहे. म्हणजे आपण याला जर ओरिजिन ओ गृहीत धरलं तर हा फोर्स सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे आणि कुठं आहे? टुवर्ड्स द ओरिजिन. इज इट क्लिअर? Yes. आता आपण Yes. जर रिझॉल्व्ह केला तर हा कॉम्पोनंट कुठे जाणार आहे? एफएक्स उजवीकडे जाणार आहे. येस ऑर नो? क्लिअर. Yes, sir. आणि एफवाय हा कॉम्पोनंट कसा जाणार आहे? Downward डाउनवर्ड direction. डायरेक्शन. The first thing we need to decide is the direction of the components. Any doubt regarding direction of fx or direction of fy? काय डाऊट आहेत त्यांच्या डायरेक्शन विषयी? No, sir. No. We'll continue. Now what will be the value of fx? Fx is equal to f into Cos theta. 45 Cos degrees theta. or cos theta, whatever. And fy will be f Sin theta. sin theta or sin of Or sin 45. 45 degrees. sin 45 cos 45 दोन्हीची व्हॅल्यू सेम आहेत. ते किती असते? विसरलो आता. मग 0.7 असते का? 0.70 काय माहित नाही. जे असेल ते असेल. त्यानं मल्टिप्लाय करा. f ची व्हॅल्यू आहे 800, बरोबर आहे का? 0.71. ठीक आहे. आणि 800 इंटू कॉस 45, 800 इंटू साइन 45, दोन्हीचं उत्तर एकच असतं. इट विल बी 565.68. 68. ठीक आहे. फक्त fx असेल टुवर्ड्स राईट हँड साइड अलॉंग एक्स ऍक्सिस आणि fy असेल Downward. इज इट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. ओके. Now all the things.
ओके. बघा बाळांनो, आता नंबर ऑफ पार्टिसिपंट्स तुम्ही पाहताय. ठीक आहे. 1-2 मिनिटं जनरल बोलतोय मी. तर लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं होतं की आपण जे काय करतो ते स्वतःसाठी करतोय, बरोबर आहे ना? तरी सुद्धा 6-7 ग्रुप कमी झालेले आहेत, कारण ते खूप पंक्च्युअल आहेत, बरोबर ना? 3:45ला लेक्चर संपायला पाहिजे होतं. आम्ही चाललो, असं करू नका. जे चाललंय ते आपल्यासाठीच चाललंय. ओके, प्लीज रिमेंबर. ओके, त्रास करू नका. कारण काय होतं, लाईव्ह शिकणं हा फील वेगळा आहे, बरोबर आहे? क्रिकेट आपण पाहतो, बरोबर आहे ना? क्रिकेटची मॅच लाईव्ह पाहणं, क्रिकेटच्या मॅचचं रेकॉर्डिंग पाहणं, फरक आहे ना? Yes. हा, त्यामुळं लाईव्ह लेक्चर हे कधी पण जास्त बेनिफिशियल असतं, बरोबर आहे? ओके. बरोबर. आता आपण जर आत्ताचं एक्झाम्पल पाहिलं, अँगल किती होता? 45 डिग्रीज विथ 55 degree. निगेटिव्ह Horizontal. x axis or 45 degrees with the horizontal. Horizontal. आता हा पॉझिटिव्ह x axis आहे, एरो आता मी काढला तो. जर मी हा अँगल कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न केला, ठीक आहे, तर हा अँगल किती हो? 135 135. 135. ठीक आहे. तर ज्यावेळी तुम्हाला प्रश्न येईल, एक एक्झाम्पल देतो, ठीक आहे, तर मी डिस्क्राईब कसं करतो? 45 हा अँगल एक्स ऍक्सिस बरोबरच आहे, बरोबर आहे? आणि 135 हा अँगल पण कोणाबरोबर आहे? एक्स ऍक्सिस बरोबरच आहे. ठीक आहे. मग कोणता अँगल घ्यायचा? ठीक आहे. तर तुम्ही अशा अँगल तर ग्रेटर दॅन 90 घेतले, म्हणजे समजा 135 घेतला, 220 घेतला, 310 घेतला, ठीक आहे, तर ते अल्टिमेटली एका अँगल मध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे समजा मी 225 म्हणलं अँगल, तर तो किती असणार आहे? 180 प्लस 45. लक्षात येते ना? Yes. Yes, sir. Yes, sir. पण ठीक आहे, ते प्रत्यक्ष ड्रॉ करून दाखवतो, Yes, सध्या sir. गडबड नको. Yes, sir. सध्याच्या चालू एक्झाम्पल मध्ये येऊया. तर 135 हा अँगल कसा आहे? ग्रेटर दॅन 90 डिग्रीज. 45 अँगल कसा आहे? लेस दॅन 90. Then, तर आपण कॅल्क्युलेशन पर्पज साठी कुठला अँगल घ्यायचा आहे? तर आपण कॅल्क्युलेशन पर्पज साठी घ्यायचा आहे अँगल विच इज लेस दॅन 45 डिग्रीज. कारण Less तुम्हाला than माहिती आहे 90. की हा 0 to 90 याला आपण ऍक्यूट अँगल म्हणतो, बरोबर आहे? 0 to 90 याच्यामधला अँगल आपण काय म्हणतो? ऍक्यूट अँगल म्हणतो. ऍक्यूट अँगल साठी जर तुम्ही साइन आणि कॉस ह्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या, तर त्या व्हॅल्यू नेहमी कशा असतात? तो पॉझिटिव्हच असतात. येस Positive. ऑर नो? Yes, sir. काय बोलतो लक्षात येतं का? पुन्हा रिपीट करतो मी. Yes, sir. So always consider acute angle for the purpose of calculation. थीटा ही व्हॅल्यू घेताना नेहमी, ठीक आहे, त्या अँगलचं मिनिंग न चेंज करता थीटा तुम्हाला कसा घ्यायचा आहे? अशी व्हॅल्यू घ्या जी लेस दॅन 90 डिग्री असेल. फर्स्ट पॉइंट इज क्लिअर? Yes, sir. ओके, सो नोट डाऊन इम्पॉर्टंट नोट्स. For the purpose of calculations, for the purpose of calculations, if the given angle is greater than, if the given angle is greater than 90 degrees, comma, take angle theta, take angle theta in such a way that angle theta in such a way that, comma, theta is an acute angle, theta is an acute angle with the horizontal. With the horizontal.
स्टेटमेंट वाचा आणि मला अर्थ सांगायचा. काय सर म्हणा अर्थ पण आम्ही सांगायचा का? गावाकडे पोथी वगैरे वाचतात की नाही, एक जण ओळी वाचतो आणि एक जण अर्थ सांगतो, कसं आहे बरोबर ना? मी स्टेटमेंट सांगणार, तुम्ही अर्थ सांगायचा. इज इट फाईन? Yes, sir. सांगा. कोणतरी एखादी सॅम्पल उत्तर द्या. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द स्टेटमेंट? आपल्याला जर 90 पेक्षा ग्रेटर म्हणजे ऑब्ट्यूस अँगल दिलेला असेल तर आपण कन्सिडर करताना ते 180 मायनस करून म्हणजे अॅक्यूट घ्यायचा कॅल्क्युलेशनसाठी. ठीक आहे. इट मे बी आयदर 180 और इट मे बी 270 डिपेंडिंग अपॉन द अँगल गिवन. तर दिलेला अँगल बरोबर सांगितलं आपण. दिलेला अँगल हा जर ग्रेटर दॅन 90 डिग्री असेल, ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, तर तो अँगल अशा पद्धतीने घ्यायचा आहे, त्या अँगलचा अर्थ किंवा मिनिंग न बदलता तो अँगल आपल्याला कन्वर्ट करायचा आहे. कशामध्ये? तर आपण कॅल्क्युलेशनसाठी घेणारा जो अँगल आहे तो लेस दॅन 90 असला पाहिजे आणि तो अँगल कोणाशी असला पाहिजे? एक्स ॲक्सिस बरोबर. आय विल शो यू सम एक्झाम्पल्स. ठीक आहे. सोप्या भाषेत काय सांगितलं, वाक्य विसरून जावा. सोप्या भाषेत आत्ता लिहिलेलं वाक्याचा अर्थ काय? तर थीटा हा हॉरिझॉन्टलची अँगल असला पाहिजे आणि तो कसा असला पाहिजे? लेस दॅन 90 डिग्रीज. लिहा खालच्या पॉईंट नंबर 2 लिहा. आता नोट केला होतो पॉईंट नंबर 1 होता. आता नेक्स्ट पॉईंट लिहा पॉईंट नंबर 2. दॅट इज theta should be an acute angle. That is theta should be an acute angle made by the force with the horizontal. ब्रॅकेट मधल्या एक्स ॲक्सिस. तर थीटा हा कायम कसा असला पाहिजे? ॲक्यूट अँगल असला पाहिजे आणि तो कुणाशी केलेला असला पाहिजे? हॉरिझॉन्टल किंवा एक्स ॲक्सिस. Horizontal x axis. ओके. आता मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. फर्स्ट एक्झाम्पल, आय एम ड्रॉइंग एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. ठीक आहे. हे आपली रुटीन केस आहे ज्याच्यामध्ये थीटा समजा मी घेतला 40 डिग्रीज. याच्यामध्ये आपल्याला कधीच अडचण नाही. ठीक आहे. स्ट्रेट फॉरवर्ड केस आहे. पहिल्या केसमध्ये काय अडचण नाही ना? शॅल आय कंटिन्यू? Yes, sir. ओके. Yes. ना आय विल टेक सेकंड केस ऑफ थीटा, ज्याच्यामध्ये फोर्स हा सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल. ठीक आहे. समजा तुम्हाला सांगितलं की फाइंड द कंपोनेंट्स ऑफ द फोर्स व्हेन विच मेक्स an angle of 135 डिग्रीज. तर तुम्हाला माहिती आहे की स्टँडर्ड मेथड ऑफ मेजरमेंट अँगल जे आहे, आपण जे अँगल स्टँडर्ड मेथडने मोजतो, तर तिथं काय असतं, तर जो पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे तिथं आपण 0 डिग्रीज गृहीत धरतो. येस ऑर नो? हे सर्वांना माहिती असेल. ठीक आहे. Yes, sir. आणि मेजरमेंट कसं घेतो आपण? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. Direction. ओके. ठीक आहे. मग इथून आपण मेजरमेंटला सुरुवात केली, इथून ते इथपर्यंत किती झाला? 90 डिग्रीज. बरोबर आहे का? आणि इथून पुढे आपण गेलो प्लस 45 केली. 45. म्हणजे बघा, हे 90 डिग्रीज प्लस 45 डिग्रीज, हा टोटल अँगल किती झाला? 135 डिग्रीज. बरोबर आहे. हा एक्स ॲक्सिस किंवा हॉरिझॉन्टल बरोबरचा अँगल आहे 135. बरोबर आहे. पण आपल्याला थीटा कॅल्क्युलेशन पर्पज साठी कसं पाहिजे? थीटा शुड बी एन ॲक्यूट अँगल. म्हणजे हा शिल्लक अँगल किती असेल? 45 degree. 45. तर या केसमध्ये दिलेला अँगल जरी 135 असेल तर आपण थीटा घेणार आहे 45 डिग्रीज. आय होप इट इज क्लिअर. ओके. Yes, sir. Okay. Now suppose we want to resolve a force for which
थीटा गिव्हन आणि थीटा कॅल्क्युलेशन अशा दोन टर्म वापरू का, थीटा गिव्हन आणि थीटा कॅल्क्युलेशन. तर थीटा गिव्हन हा समजा आहे 165 degrees. Now, which value of theta you are going to consider for the purpose of calculations? 15 degree. 15 degrees. 15 degree. Very good. 15 degree. बघा आता बोर्डवरती हे एक्सप्लेन करायची गरज पडली नाही. ओके, सपोज द गिवन व्हॅल्यू ऑफ थीटा is 245 degrees. What should be the value of theta for the purpose of 65 calculations? What is the 25. value of 25 degree. 25 degree. 25. I repeat my question. What is the value of theta for the purpose of calculations? Sin theta, cos theta जे आपण घेतो ते कॅल्क्युलेशन पर्पज साठी घेतो ना. कॅल्क्युलेशन साठी आपण थीटा किती घेणार आहे? 270. 270. नाही सर, 65. थीटा गिव्हन 245 आहे. तो कॅल्क्युलेशन पर्पज साठी किती घ्यायचा? नोट वाचा बरं, आता लिहिलं पॉईंट नंबर 65 2 वाचा. degree. पॉईंट नंबर 2 वाचा. 25. पॉईंट नंबर 45 2 degree. वाचा. कोणतं एकाने वाचा रिप्रेझेंटेटिव्ह. 25 होतं. Theta should be an acute angle made by the force with horizontal x-axis. Okay, theta should be an acute angle made by the force with x-axis. आता कोणाला उत्तरामध्ये करेक्शन करायचे आहे का? 65. 65. 65 degree. करेक्ट. याचा अर्थ काय झालं मला ऑनेस्टली सांगता बाळांनो? याचा अर्थ असा झाला अँगल हा ऍकोट असला पाहिजे आणि तो एक्स ऍक्सिस एक्स ऍक्सिस बरोबर असला पाहिजे. हे आपण लिहिलं. आता मी जनरल बोलतो थोडस. हे आपण लिहिलं, ज्यावेळी लिहिलं आपण त्यावेळी समजलं येस ऑर नो. पण इम्प्लिमेंट करताना कुठेतरी त्या स्टेटमेंट आपल्याला विसर पडला. येस ऑर नो, डू यू ऍक्सेप्ट दिस ऑनेस्टली? माझी एक सवय सांगतो, वर्गात शिकवताना चुका प्रत्येकाकडनं होतात बरोबर. मी थोड्या वेळापूर्वी म्हणले मी एवढी वर्ष शिकवतो तेवढी वर्ष शिकवतो, तरी पण क्लासमध्ये लिहिताना शिकवताना बोलताना चुका होतात. मी ताबडतोब मान्य करतो की काहीतरी गडबड झाली, बरोबर आहे की नाही. तर प्रत्येकाच्या हातून हे होत असतं बरोबर. वी आर ह्युमन बिंग्स अँड वी आर गोइंग टू कमिट द मिस्टेक्स. बट व्हॉट शुड बी आवर टार्गेट? आवर टार्गेट इज टू मिनिमाइज द मिस्टेक्स. ओके, अँड हाऊ डू द मिस्टेक्स गेट मिनिमाइज्ड? चुका कमीत कमी कशा होतात? द ओनली आन्सर इज प्रॅक्टिस. बरोबर आहे ना. सर्वांना क्रिकेट आवडतं बरोबर आहे, आणि सर्वांना तेंडुलकरची गोष्ट पण माहिती असेल बरोबर आहे ना. येस और नो. त्यांचे जे कोच होते ते तेंडुलकरला काय सांगायचे की प्रत्येक नेटमध्ये वेगवेगळे नेट बांधलेले असतात क्रिकेटच्या प्रॅक्टिससाठी, आणि प्रत्येक नेटमध्ये तू कंटिन्युअस बॅटिंग करायची, आणि जो बॉलर तेंडुलकरला आउट करेल बरोबर ना, ते स्टंप वरती एक पॉईंट ठेवायचे रुपयाचं. जो बॉलर आउट करेल त्याला ते कॉइन मिळेल. 1 रुपया ही किंमत नाहीये, बट इट वॉज अ प्राइज. ते बक्षीस होतं. आणि जर तेंडुलकर नॉट आउट राहिला तर काय होईल? ते कॉइन तेंडुलकरला मिळेल बरोबर आहे. तर ते 1-1 रुपयाचे कॉइन मिळवण्यासाठी जे एफर्ट्स घेतले, येस और नो, सो दॅट प्रोड्युस्ड मे बी वन ऑफ द बेस्ट बॅट्समॅन इन द वर्ल्ड. सांगायचा उद्देश एवढाच आहे की चुका हे प्रत्येकाकडनं होत असतात, ते आपल्याला मिनिमाइज करायचे, आणि जो चुका मिनिमाइज करेल तो करिअर घडवेल. इज इट क्लिअर? आय होप इट इज क्लिअर. Yes, sir. नाउ आय विल एक्सप्लेन. अँगल ऑफ Yes, sir. 245 डिग्रीज. ठीक आहे. तर कोणताही मोठा अँगल आपण कसं घेतो? 90 प्लस समथिंग, 180 प्लस समथिंग किंवा 270 प्लस समथिंग बरोबर आहे. तर याचं रिप्रेझेंटेशन मला कसं करावं लागेल? 180 डिग्रीज 180 plus 45. प्लस 65. 65. 65. ओके. 0 डिग्रीज बाय डिफॉल्ट कुठे? पॉझिटिव्ह ऍक्सिसला. इथून आपण मेजरमेंटला सुरुवात केली, इथून ते इथपर्यंत झाला अँगल 90 डिग्री, इथून ते इथपर्यंत अजून 90, इथपर्यंत टोटल किती झालं? 180 डिग्री. 180. आणि याच्यामध्ये आता आपल्याला ऍड करायचं आहे 65.
65 degrees. म्हणजे 180 plus 65 हा 245 झाला. बट थिटा फॉर द पर्पज ऑफ कॅल्क्युलेशन विल बी, थिटा आपण कसं ठरवलं? acute angle made with the x axis. त्यामुळे हा वरचा जो 180 आहे तो आपण विसरून जाणार. acute angle made with the x axis किती हो? 65 degrees. Is it clear? Yes, sir. Okay. Yes, sir. I'll give you one Yes. more example. Yes. Okay. Suppose the given value of theta is 215 degrees. What is the value of theta for the purpose of calculations? 35. 35. 35 degrees. 35. Okay, correct. Very good. 180 plus 35. बरोबर आहे ना? आता बघा, ज्या गोष्टी आपल्याला बघायची सवय लागलेली आहे त्यात आपण तोंडी सोडवू शकतो. ज्या गोष्टी मगाशी आपल्याला समजावून घ्याव्या वाटत होत्या, बरोबर आहे, त्या गोष्टी आपण आता तोंडी कॅल्क्युलेट करू शकतो. सो दिस इज द इफेक्ट ऑफ अंडरस्टँडिंग अँड प्रॅक्टिस. ओके. नाव सपोज द गिवन व्हॅल्यू ऑफ थीटा is 310 degrees. What is the value of theta for the purpose of calculations? 55 degree. 50 degrees. 50 degree. 50 degree, degree. sir. Value of theta for the purpose of calculations. It should be 50 degree. 50 degree. 50 degree. 40 40 degrees. 40 degree. degree. 50. 40 degree. 40 answer degree. is theta for the 40, sir. purpose of 50. calculations is 50 degrees. ठीक आहे. बघा आता थोडस एक गोष्ट मी तुम्हाला शिकवतो बाळांनो, जी माझ्या आयुष्यामध्ये मला मदत करते. ओके. सो आय लाईक टू लाफ ॲट माय सेल्फ. एखादी बारीक सारीक जरी गंमत झाली का नाही, ठीक आहे, तर मी समजतो अरे वा 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 चांगली गोष्ट आहे, मी पण चुकू शकतो हे आज मला समजलं. बरोबर आहे. आणि मिस्टेक झाल्यानंतर मी एन्जॉय करतो. मिस्टेक झाल्यावर कधीही नाराज व्हायचं नाही. ओके. दॅट इज माय ॲडवाइस टू ऑल ऑफ यू. बरोबर आहे. चला 0 डिग्रीज पासून सुरुवात करा अँटी क्लॉकवाईज. 90 डिग्रीज, 180 डिग्रीज, 270 डिग्रीज. बरोबर आहे. 360 minus हे सगळे मोठे 10. अँगल म्हणजे काय, तो बडागर पोकळ वासा, हे सोडून द्या. 270 बरोबर आहे का? 310 मधनं 270 वजा केलं, किती राहिलं? 40. 40. डिग्रीज राहिलं. हे 40 डिग्रीज आपण ऍड केलं. दिस विल बी आवर फोर्स F. बरोबर का? पण 40 डिग्रीज अँगल जो आहे तो कोणाबरोबर? वाय ऍक्सिस बरोबर, व्हर्टिकल Y लाईन axis बरोबर. बरोबर. आणि थीटा फॉर द पर्पज ऑफ कॅल्क्युलेशन कसा पाहिजे आपल्याला? X axis. ॲक्यूट X-axis. अँगल. बरोबर With ना? horizontal. थीटाचे With दोन क्रायटेरिया आहेत. horizontal. थीटा कसा पाहिजे? ॲक्यूट पाहिजे. आणि तो कसा पाहिजे? अलॉंग विथ With horizontal. Long axis. Horizontal X axis. x axis or horizontal. So this will be 50 50 degrees, degree. which is 50 nothing degree. but theta we are going to consider for the purpose of calculations. Is it clear? Yes, sir. Yes, sir. Okay. So shall we solve one more example now? Yes, sir. Yes, sir. आज अँगल समजून पास करायचं. नको सर घेऊयात. Yes. ओके, व्हेरी गुड. एकच घेतो मी, काय जास्त परीक्षा बघत नाही तुमच्या संयमाची. ओके. सर म्हणणार बोर्ड बोलून जरा जास्तच लांब होतात लेक्चर का नाही, बघायला पाहिजे. राईट डाऊन. फाइंड द कॉम्पोनंट. इट मे बी होमवर्क फॉर यू. ठीक आहे, अजून उत्तम मार्ग. फाइंड द कॉम्पोनंट ऑफ अ फोर्स find the component of a force of 60 kilonewton 60 kilonewton inclined at 200 degrees with x-axis
and acting towards the point and acting towards the point. ठीक आहे. पहिली गोष्ट, पेन बंद डोकं चालू, लास्ट 1 or 2 minutes. ठीक आहे. पेन बंद डोकं चालू, कागदावर काही करायचं नाही. ठीक आहे. जे काय असेल ते आपल्या डोळ्यासमोर पाहिजे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अँगल? 200 degrees. येस और नो? Yes, sir. Okay, Yes, sir. 200 means go anti-clockwise. 90, 180 plus 20. Now 20 degrees. Is it with the x-axis or y-axis? Yes, sir. X axis. Is it X with axis. शिल्लक x-axis? राहिलेला जो 20 डिग्री आहे तो डेफिनेटली कसा असेल? x-axis बरोबर आहे. म्हणजे थीटा फॉर द कॅल्क्युलेशन पर्पज किती झाला? 20 degrees. 20 degree. करेक्ट. व्हेरी गुड. मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स किती आहे? 60. 60 Newton. Kilonewton. हॉरिझॉन्टल कंपोनेंट 60 into cos 20. Yes or no? Yes. हॉरिझॉन्टल कंपोनेंट 60 into Yes. cos 20. जे काय उत्तर असते उद्या. आणि व्हर्टिकल कंपोनेंट असेल 56.3. वर्टिकल कंपोनेंट 60 into sin 20 degrees. याचं उत्तर कॅल्क्युलेटर होती मिळेल. And last question, what about the sign convention? Direction of fx. Downward. Positive. Negative, sir. Direction of fx. Fx is positive. Positive. It should be Fy positive. will negative. Direction of fx should be Positive. Positive. okay. Fy will be negative. And direction of fy Negative. Down. Downwards. Down. तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये म्हटलं दोन्ही निगेटिव्ह पाहिजे ना सर? Fx डाऊनवर्ड पाहिजे आणि y हा त्यासाठीच आपण हा प्रश्न घेतला. सर बोथ निगेटिव्ह. बोथ निगेटिव्ह. Both थर्ड negative. क्वाड्रंट Sir. Okay, okay. Keep on answering. I enjoy your answers. बोला बोला बोला. आता ओळख झाली बरं का चांगली. आता थोडं हळूहळू मी गमती जमती सुरू करणार ना. जोक्स वगैरे चालेल ना. आणि जास्त सिरियस मला जमत नाही शिकवायला. हा प्रॉब्लेम आहे माझा. सिरियस लोक नाराज होतात. सर फार तसले आहेत, जोक मारतात. तसं काय नाराज होऊ नका. ओके, चला आता मी काय म्हणतो लक्ष द्या. तुमची उत्तर देऊन झाली. ओके, द आन्सर इज बोथ द कंपोनेंट्स शुड बी पॉझिटिव्ह. Positive. स्क्रीन नवीन नवीन कसं काय बोलता बोलता गडबड झालं. शेअर क्लिअर करायचं राहील. ठीक आहे. बोथ द कंपोनेंट्स शुड बी पॉझिटिव्ह. Positive. Okay, we'll try to get the answer how it happens. As usual, we are considering x-axis, y-axis. Sorry, comparison करायचं ना आपल्याला. दोन वेगळे वेगळे दाखवतो. This is the picture which shows combination of x and y-axis. One more picture I will draw. Same thing. X-axis and y-axis. Okay. In both the cases, I'll consider a force F in the third quadrant. दोन्ही ठिकाणी मी फोर्स कसा घेतोय? थर्ड क्वाड्रंट मधला. ठीक आहे. नाउ इफ यू रिमेंबर, पूर्वी जे मी छान छान पीपीटी दाखवत होतो रंगीत, बरोबर आहे ना, नेटवरनं उचललेल्या, त्यात काय काय दाखवत होतो? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोर्स. आठवत आहे का? येस. कुठली कुठली कॅरेक्टरिस्टिक्स होती हो? मॅग्निट्यूड, डायरेक्शन पॉइंट ऑफ डायरेक्शन, पॉइंट ऑफ Point of लाइन ऑफ action. एक्शन. ठीक आहे. आता दोन्ही ठिकाणी फोर्सचं मॅग्निट्यूड मी सेम घेतो. F इज इक्वल टू सपोज 100 न्यूटन. दोन्ही केसेस मध्ये फोर्सचं मॅग्निट्यूड सेम. इन फर्स्ट केस the direction is like this, and in second case the direction is like this. Now try to resolve the forces. आता रिझॉल्व केलं तर काय लक्षात आलं?
fx negative. Yes or no? Yes. हाँ sir. And fy is also negative. हे कधी ऍप्लिकेबल आहे? when the force is acting away from the point in the third quadrant. Yes or no? फोर्स कसा ऍक्ट होतं? Yes, sir. अवे फ्रॉम द पॉइंट. पण हा फोर्स जरी थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल तर त्याची डायरेक्शन कशी हो? टुवर्ड्स ओरिजिन. येस ऑर नो? त्यामुळे हा जर फोर्स आपण रिझॉल्व्ह केला तर याचा कॉम्पोनंट असेल एफएक्स. Positive. कसा असेल हो? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. उजवीकडं. Fy म्हणजे हा goes to बिचारा ओरिजिनच्या डावीकडे आहे पण त्याची दिशा मात्र पॉझिटिव्ह. आर यू गेटिंग? काय सांगायचं संदेश लक्षात येतो वाचचा? तो ओरिजिनच्या डावीकडे जरी असला तर त्याची इच्छा चांगली आहे. काय इच्छा आहे हो? उजवीकडे जायची इच्छा आहे. अंडरस्टूड ऑर नॉट? आणि हा बिचारा एफवाय पण ओरिजिनच्या खाली आहे. बरोबर आहे का? त्याची इच्छा कुठं आहे? वरती जायची आहे. त्यामुळे आपण कुठं आहात यापेक्षा आपण कोणत्या दिशेने चालले आहोत हे महत्वाचं आहे. इज इट क्लिअर? येस और नो? सो टुवर्ड्स द एंड ऑफ द लेक्चर जाता जाता एकच गोष्ट सांगतो. 12वीचे रिझल्ट मनासारखे असतात नसतात. ठीक आहे, या गोष्टी होऊ शकतात पण आपली दिशा योग्य असली पाहिजे. ओके, अँड आय होप वी आर मूव्हिंग इन द राईट डायरेक्शन. येस और नो? yes sir. Thank you very much. We'll end here. We'll continue tomorrow. I hope you are getting the thing. सर्वांना शिकवलेलं लक्षात येते असं मी गृहीत धरू दे. हो sir. Yes sir. आणि चॅट बॉक्स मध्ये सर्वांनी नंबर टाका. दॅट विल बी युअर अटेंडन्स अँड विल एंड आफ्टर 1 minute. नवीन रोल नंबर टाका. थँक्यू.